नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. बुलेटिनमध्ये आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स घेणार आहोत. पहिली बातमी दिल्लीमधून येते. दिल्लीत अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. दिल्लीतील अनेक शाळांना सुट्टी दिल्याची माहिती समोर येते. मयूर विहारमधील मदर मेरी शाळेला धमकी मिळाल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे. द्वारकामधील डीपीएस शाळेला सुद्धा ही धमकी मिळालेली आहे. पोलिसांकडून या संदर्भातला अधिक तपास सुरू आहे. अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे. शिवाजी, दिल्लीमध्ये शाळा उडवण्याची धमकी आलेली आहे. काय नेमकं प्रकरण आहे, कसा तपास सुरू आहे? जर आपण पाहिलं तर अमित, तर रात्री साधारण 4:30 वाजता वेगवेगळ्या शाळांना अशा प्रकारचे ईमेल आलेले आहेत आणि ईमेल आल्यानंतर सर्व प्रशासन जे जागं झालेलं आहे, जे विद्यार्थी होते त्या सर्व विद्यार्थ्यांना ज्या शाळांना धमक्या आलेल्या आहेत त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेलं आहे. बॉम्ब निरोधक पथक जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल आलेले आहे. खास करून द्वारका परिसरामध्ये ज्या शाळा आहेत त्या VIP शाळा म्हणून ओळखल्या जातात. अनेक अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे, नातलगांची मुलं या ठिकाणी शाळेमध्ये आहेत आणि हा जो मेल आलेला आहे त्याचा IP ॲड्रेस ट्रेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हा IP ॲड्रेस जो आहे हा परदेशातील असल्याचं समजतंय आणि सातत्यानं अशा प्रकारच्या धमक्या ज्या आहेत या अगोदर देखील RK पुरम मधील शाळांना धमक्या आल्या होत्या आणि अशा प्रकारच्या धमक्याचे मेल येतात. मात्र खबरदारी म्हणून जे पोलीस यंत्रणा असते, त्याचबरोबर बॉम्ब निरोधक पथक असतं, NIA ची टीम जी असते, या सगळ्या टीम ज्या आहेत, त्याचबरोबर IB ची टीम जी आहे, या सगळ्या टीम या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात नक्की काय घडते, वारंवार या धमक्या का दिल्या जात आहेत याची चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मध्यंतरी एका रुग्णालयाला उडवण्याची धमकी आली होती, त्यावेळेस देखील पूर्ण चौकशी करण्यात आली होती, पूर्ण तपासणी करण्यात आली होती आणि या सगळ्यामुळे कुठेतरी आता दिल्लीच्या पालकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि दिल्लीचे पालक या सगळ्या संदर्भात आता शाळांकडे विचारणा करत आहेत नक्की काय घडलेलं आहे. मात्र पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आता सबुरीचा सल्ला घेण्याचा सल्ला जो आहे तो पालकांना दिलेला आहे. त्याचबरोबर सर्व ठिकाणी जी आहे चौकशी केली जात आहे. प्रत्येक ठिकाणी पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे आणि पूर्ण चौकशी केल्यानंतर जेव्हा या सगळ्या प्रकरणासंदर्भात पोलीस थेट स्टेटमेंट देतील त्यानंतर पुन्हा एकदा शाळा सुरू होतील. मात्र सध्या तरी ज्या शाळांना धमक्या आलेल्या आहेत त्या ठिकाणासह इतर शाळांना देखील खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दिल्लीमध्ये एकाच वेळी अशा प्रकारे अनेक शाळांना धमक्या आल्यामुळे पोलीस यंत्रणा जी आहे ती सतर्क झालेली आहे आणि लोकसभा निवडणूक एकीकडे सुरू आहे. त्या दरम्यान अशा पद्धतीच्या निवडणुका पण सुरू आहेत आणि वारंवार अशा धमक्या येताना दिसत आहेत. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. चीज़ से लगता है मैसेजेस तो आते रहते हैं ऐसे, लेकिन डर इस चीज़ से लगता है अगर ये सच होगा तो क्या होगा, क्योंकि अगर बम है तो आप समझो कि कोई भी बच्चा स्कूल भेजने से पहले, क्योंकि हम स्कूल अथॉरिटी के नाम पे अपने बच्चों को भेजते हैं, हमें तो वैसे DPS से और भी शिकायतें हैं लेकिन आज शिकायतों का टाइम नहीं है, लेकिन स्कूल सिक्योरिटी के मामले में कम से कम स्कूल बंद करके जांच करवा रहा है, ये बड़ी अच्छी चीज़ हमें दिखी है. वैसे हमारे और भी शिकायतें हैं स्कूल से कि हमें एज अ पेरेंट्स भी स्कूल में इंटर नहीं करने दिया जाता है, तो ऐसे मैसेज कैसे आ सकते हैं कि स्कूल में बॉम्ब थ्रेट हो रहा है.